नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत आहे. मनुष्य हा स्वतःच्या विचारांचा, आचाराचा याद्वारे निसर्ग नियमांना गती देतो आणि या गतीतूनच निर्माण होते ते नियती. त्यामुळे आपणच निर्माण केलेली ही नियती म्हणजे शुभ किंवा अशुभ केलेले कार्य. आपण जसे कार्य करतो तसेच आपल्याला परत ते माघारी मिळते. आपण जर आरशात आपली प्रतिमा पाहत असेल तर आपण जशी प्रतिमा पाहतो तशी आपल्याला दिसते. जर आपण आरशासमोर हात जोडले तर आरशासमोरची प्रतिमा ही आपल्याला हात जोडते, किंवा आपण जर आरशासमोर उभे राहून आरशासमोरच्या प्रतिमेत हात उगारला तर ती प्रतिमा आपल्याला हात उगारते. नेमका तोच प्रकार मानवी जीवनात घडत असतो. आपण ज्या जगात राहतो ते जग म्हणजे एक मोठा आरसा आहे. त्यामुळे आपण या जगामध्ये जशा पद्धतीने आपण कोणाशी बोलू, वागू किंवा आपले ज्या पद्धतीने चालणं, बोलणं, प्रत्येक कृती असते त्याच पद्धतीने आपल्याकडे परत नियतीचा हेच असं आहे की आपण केलेले कर्म ते फिरून परत आपल्याकडे येत असते. त्यामुळे आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले जर कर्म करत असू तर चांगले मिळते, आणि वाईट जर कर्म करत असू तर त्याचे फळ आपल्याला वाईटच मिळते. तुम्ही जर एखाद्याला अहो म्हटलं तर तो काहो म्हणेल, पण तुम्ही जर एखाद्याला अरे म्हटले तर तो दुसरा समोरचा व्यक्ती कारे म्हणेल. तर आपण जसं वागतो किंवा आपण जसे बोलतो त्याच पद्धतीने समोरच्याचे आपल्याला प्रत्युत्तर मिळत असते. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचा सन्मान केला तर तीही व्यक्ती आपला सन्मान करत असते. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीचा अपमान केला तर ती समोरची व्यक्ती ही आपला अपमानच करत असते. या जगामध्ये इष्ट आणि अनिष्ट पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतच असतो. रामायण महाभारतही या पद्धतीनेच घडले होते. जीवनी विद्या आपल्याला सांगत असते शुभ चिंतन करावे, शुभ बोलावे, शुभ विचार करावा. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी ह्या चांगल्या सुचत असतात आणि आपल्या वर्तणुकीतही बदल होतो. आपल्या सर्व गोष्टी चांगल्या होत जातात. वीज ही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही किंवा कानाने ऐकू येत नाही. तिला हाताने स्पर्शही करता येत नाही किंवा आपल्याला कोणत्याच पद्धतीची विजेची हे दिसत नाही, पण तिचे अस्तित्व हे मात्र नक्की असते. त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचे असते. शुभ विचार करावा, शुभ चिंतन करावे, शुभ बोलावे. आपल्या मनामध्ये जे विचार असतात, जे आपण चिंतन करतो तेच आपल्या इंद्रियांमधून वायुरूपी ते आपल्यामध्ये प्रकट होते. त्यामुळे आपण जसे बोलू तसे प्रकट करू त्या पद्धतीनेच आपल्यामध्ये वर्तणूक होणार आहे. त्यामुळे आपल्या विजेचा आपणच कसा उपयोग करायचा ते नक्की ठरवायचे आहे. त्यामुळे आपण जो आनंद इतरांना देऊ तोच आनंद परत आपल्याकडे येत असतो. आपण जर आपल्या वायुरूपी मनामध्ये एक प्रार्थना, विश्व प्रार्थना जर चिंतत असू तर आपल्या वायरमधून नक्कीच चांगले चिंतन निघणार आहे. तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे जर आपण विश्व प्रार्थना जर आपल्या मनामध्ये सतत म्हणत असू तर आपल्या मनामधील विचार हे नक्की शुद्ध होणार आहेत. तोंडातील आपल्या वाणी जी आहे तीही शुद्ध होणार आहे. शक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग हे सर्व या विश्व प्रार्थनेमध्ये संचारत आहेत. त्यामुळे आपण जर विश्व प्रार्थना केली तर आपल्यामधील खूप काही बदल घडत असतात आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडल्यामुळे आपण सर्व गोष्टी आपल्याला सकारात्मकच दिसू लागतात. जीवन विद्या सांगते की विचार हा अखिल विश्वाचा सम्राट आहे. आपला जसा विचार असेल तर आपले जर विचार चांगले असतील तर आपल्या जीवनाचे मार्गक्रमण चांगले होते, आणि जर आपले विचार जर वाईट असतील तर आपल्या जीवनाचा आपणच सत्यानाश करून घेत असतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा आपले जीवनक्रम चांगले करायचे का आपल्या जीवनाचा सत्यानाश करायचा हे आपणच ठरवायचे आहे. विचार गंगोत्री आहे. गंगा नदीच्या उगमस्थानाला गंगोत्री असे म्हटले जाते, तर मानवी जीवन नदीच्या उगमस्थानाला विचार असे म्हटले जाते. विचार ही मानवी जीवनस्थानाची गंगोत्री आहे. नदीचा उगम हा अत्यंत छोट्या पद्धतीने असतो, पण ती वाहत अत्यंत मोठे रूप धारण करते. तसेच आपलेही आहे की आपला विचार करताना आपण एकदम छोट्या पद्धतीने असतो, पण ते विचाराची उगम स्थान हे जसे वाहत जाते तसे आपल्या मनामधील विचार हे एकदम मोठे रूप धारण करते.
माणसाच्या जीवनाची गंगोत्री असल्यामुळे आपले जर विचार बिघडले तर आपले पूर्ण जीवनच बिघडते. विचार हे एक मोठे वृक्ष आहे. आपण जसे जमिनीमध्ये एखादे रोपटे लावतो, त्याला पाणी घालतो, खत घालतो, कुंपण करतो आणि त्याला मोठे करतो, त्याच पद्धतीने आपल्या विचारांचे आहे. जसे आपण आपल्या विचारांना खत पाणी घालतो, कुंपण करतो, त्याची वाढ जशी जशी करतो, जर सकारात्मक पद्धतीने आपण त्याची वाढ केली तर त्याचे मोठे वृक्षात रूपांतर होते. आणि जर आपली नकारात्मक विचारधारणा असेल तर त्याचे मात्र जसजशा पद्धतीने झाड मोठे होत जाते तसे ते आपल्याला फळे, फुले, सावली देत असते. आपल्याला मानवी जीवनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनही आपल्याला झाडांमधून मिळतो. त्याच पद्धतीने मानवाचेही आहे. आपण जर त्या झाडाकडे लक्ष दिले नाही, त्याला खत पाणी घातले नाही किंवा त्याची निगा राखली नाही तर ते झाड आपल्याला फळे, फुले किंवा कोणताच आनंद त्या झाडापासून आपल्याला मिळणार नाही. त्याच पद्धतीने मानवी जीवनाचेही आहे. आपल्या विचारांना, शुभ विचारांना सिंचन पद्धतीने आपल्याला खतपाणी घातले पाहिजे. आपल्या विचारांना हे चांगल्या पद्धतीने आपण जोपासले पाहिजे. आपल्या विचारांवरती आपण अभ्यास केला पाहिजे की आपण कोणत्या मार्गाने चालतोय, तो मार्ग योग्य आहे की आपला अयोग्य आहे. आपण जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याच्यावरतीही आपण विचार केला पाहिजे की कोणता मार्ग आपण चांगल्या पद्धतीने निवडला पाहिजे. जीवनाला आकार देणारा विशाल हा कुंभार आहे आणि जीवनाचे वाटोळे करणे किंवा नंदनवन करणे हे विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.